तर राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे आणि राजधानी सातारा येथे आल्यानंतर आपण सगळ्यात आधी जाणार आहे जे आता सातारमध्ये नवीनच हॉटेल चालू झाले, ब्लॅक ऍपल नाव आहे त्याचं। तिथं आपण जाऊन त्या रेस्टॉरंटला ना मस्त अशी विजिट देणार आहे। त्यांच्या इथलं जे फूड आणि त्यांच्या इथली जी क्वालिटी आहे ना फूडची ती तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये मस्त मस्त असं डिलिशियस आता नवीन नवीन ऑफर चालू झालेत। त्यांनी ओपनिंगच्या ऑफर ठेवलेल्या, जसं की तुम्ही मागे बघितलंच असेल, अनलिमिटेड दवाडा स्पेशल यावंच लागतंय असा विषय आहे। त्याच्यामुळे आता आपण हॉटेलच्या आतमध्ये जाऊन त्यांच्या इथलं जे जेवण आहे ना ते ट्राय करूया, त्यांच्या इथलं जे अँबियन्स आहे ना ते तुम्हाला दाखवतो। चला तर वेळ न घालवता आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। साताऱ्यातला पाऊस आणि हॉटेल ब्लॅक ऍपलचं जेवण नाद करते काय यावंच लागते। जसं आम्ही हॉटेलच्या आतमध्ये आलो ना, हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर मस्त असं त्यांच्या इथलं जे अँबियन्स आहे ना ते बघून काढलं। अँबियन्स तर एक नंबर आहे, बैठक व्यवस्थेचा तर नादच नाही। आणि त्याचबरोबर आता त्यांच्या इथलं जे मेन्यू कार्ड आहे ना ते बघून काढूया, त्यांच्या इथं कोणकोणत्या डिशेस भेटतात ते तर बघून काढूया। आणि ते बघून झालं की मस्त असं आपण हॉटेलच्या किचन रूम मध्ये जाऊन त्यांच्या इथले पण ते व्हिडिओ घेणारच आहे की त्यांच्या इथं कशा प्रकारे जेवण तयार करतात, कशी त्यांच्या इथली जी जेवण तयार करता वेळी काळजी वगैरे घेतली जाते ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे। तर चला वेळ न घालवता आपण पुढल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा। त्यांचं मेन्यू कार्ड तर आता आपल्या समोर लागले, मस्त आता ते मेन्यू कार्ड मध्ये कोणकोणते पदार्थ आहेत ते तर बघून घेऊ। जसं म्हणजे त्यांचा तो मस्त असा अँबियन्स बघून झाला ना, तो बघून झाल्यानंतर आता त्यांच्या इथले जे किचन रूम आहे ना तिथे जाऊन आपण त्यांच्या इथलं जे फूड तयार होतं ना ते कसं तयार करतात ते बघूया। त्यांच्या इथं जे फूड तयार करताना त्यांची क्वालिटी कशी मेंटेन करतात, त्याचबरोबर ते मसाल्यांचा कशा प्रकारे वापर करतात, जास्त हेवी मसाले वगैरे वापरतात काय, हे सगळं आपण त्यांच्या किचन रूम मध्ये जाऊन त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। सगळ्यात आधी वेळ न घालवता आपण त्यांच्या किचन रूम मध्ये जाऊया आणि त्यांच्या इथं जे आपल्या व्हेज थाळींची आपण ऑर्डर दिल्या ना त्याचा व्हिडिओ घेऊया। तर चला व्हिडिओ वेळ न घालवता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। का नाही, दादांनी आपल्या व्हेज थाळ्या ऑलरेडी तयार केल्या तिथं। आता दादांनाच विचारूया व्हेज थाळीमध्ये नक्की काय काय भेटते। दादा व्हेज थाळीमध्ये नक्की काय काय भेटते? मिक्सर भाजी देतो, डाळ सेकंड, राईस, पापड, लोणचं, कांदा लिंबू सर्व आपलं येतं। हा हा, म्हणजे बऱ्यापैकी व्हेज थाळीमध्ये बरेचसे पदार्थ भेटतात। आता व्हेज थाळीची तुमची जी टेस्ट आहे ना ते आम्ही करून बघतो। आपण जसं हॉटेलच्या आतमध्ये आलो तसं आता म्हणलं हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांच्याकडून थोडीशी हॉटेल बद्दल आपण माहिती जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। तुमच्याकडून थोडंसं जाणून घ्यायचं म्हणलं, तुमचं हॉटेल कधीपासून चालू आहे दादा? आपण हॉटेल घेतलंय 11 तारखेपासून आपण हॉटेल चालू केलंय। और आपण ठेवले आता जे ढावरा मटन सगळीकडे फेमस आहे, आपल्या अख्ख्या सातारमध्ये कुठं नाही। आपण ती डिश चालू केली आहे जे कारण पब्लिकला अट्रॅक्टिव्ह एकदम चीप रेट मध्ये आपण जी चालू केली। 150 रुपयामध्ये चिकन थाळी जे फॅमिलीसाठी एकदम परवडेल अशा रेटमध्ये अवेलेबल केल्या तुमच्या। बरोबर बरोबर। तुमच्या इथं म्हणजे जे थाळी वगैरे जेवण वगैरे तयार करतात तुमचा स्टाफ किती आहे?
आता आपल्याकडे टोटल 12 जणांचा स्टाफ 12 जणांचा स्टाफ आहे. हा तुमच्या इथं ते जेवण वगैरे तयार करताना बऱ्यापैकी काळजी वगैरे घेतच असते. बरोबर, आपल्याकडे सगळं फ्रेश मटन चिकन सगळं फ्रेश असतं. आपण कालचं काही शिल्लक ठेवत नाही. ग्रेव्ही वगैरे पण आपण फ्रेश सगळी बनवतो. ठीक आहे दादा, भारी वाटलं तुमच्याबरोबर बोलून. असंच आता मी माझ्या मित्रांना पण सांगेन की एकदा येऊन तुमच्या हॉटेलला व्हिजिट करा आणि तुमच्यातलं जे डिलिशियस फूड आहे ना ते try करा. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, अशा प्रकारे आता आपल्यासमोर आपल्या त्या व्हेज थाळ्या आहेत ना त्या लागल्यात. व्हेज थाळ्या लागल्यानंतर आता मस्तपैकी जर त्यात बघायला गेलं ना तर आपल्याला वरण भेटते. वरणाबरोबर मस्त अशी पनीरच्या 2 भाज्या आहेत. त्याचबरोबर पापड आहे. पापडाच्या साईडलाच मस्त असं श्रीखंड वगैरे भेटते, लोणचं वगैरे आहे आणि रोटी. आता ते जे मस्त असं डिलिशियस फूड आहे ना ते आपण ट्राय करून तुम्हाला त्याची जी टेस्ट आहे ना ती सांगणार आहे. तर आता ही एवढी मस्त थाळी तर आपल्या समोर लागल्या आणि त्यांचं ॲम्बियन्स वगैरे जर बघून घेतलं ना ते तर एक नंबरच होतं. मग आता त्यांची थाळीची जेवणाची जी टेस्ट आहे ना ती कशी आहे ती तुम्हाला सांगतो. मस्त आता ते रोटी वगैरे तोडून घेतो मी. पनीरची भाजी आहे. पनीरच्या भाजीला जो गोडवा आला पाहिजे ना सेम तसा गोडवा आहे. आणि तुम्हाला सांगायला गेलं ना ह्याच्या आधी आपण जिथं जिथं पनीर ट्राय केलं तसं सेम आपल्याला इथं पण जेवण भेटते. साईडला आता लोणचं वगैरे आहे, कांदा आहे, मस्त असं श्रीखंड आहे. त्यांच्या इथं भाज्यांची तर व्हेज थाळीमध्ये कमी नाहीच आहे. त्यामुळे कोणती भाजी ट्राय करून तुम्हाला सांगावं असं मला समजणच झालं आता. ते म्हणजे तुम्ही यांच्या इथं घेऊन ही जी व्हेज थाळी आहे ना ती ट्राय केली ना तुम्हाला पण एकदम भारी वाटत. एकदा इथं या, यांच्या इथली जी व्हेज थाळी आहे ना ती ट्राय करा आणि यांच्या इथलं मस्त मस्त डिलिशियस फूडचा आहे ना आनंद घ्या. यांचा पत्ता तर एकदम सोपा आहे. रहिमतपूर रोडला जाताना देगाव फाटा तिथं आला ना की तुम्हाला ब्लॅक ॲपल रेस्टॉरंट म्हणून आहे, तिथे येऊन तुम्ही त्यांच्या इथं व्हिजिट करू शकता आणि त्यांच्या इथलं जे डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करू शकता. आणि एकदा अवश्य या आणि यांच्या हॉटेलला आहे ना व्हिजिट करा आणि यांच्या इथलं जे डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करा. तर मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.